जय हिंद मित्रांनो. मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. जे विद्यार्थी ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होता, तिची एक नवीन अपडेट आलेली आहे. ही ज्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. एक सुवर्णसंधी पण आहे आणि एक आनंदाची पण बातमी आहे मित्रांनो. आता ही बातमी काय आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो. तर ही अपडेट अशी आहे की MSRTC भरती 2026 म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या ठिकाणी भरती निघालेली आहे. ही भरती कोणत्या ठिकाणी आहे, या भरतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना MSRTC मध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे. सर्वप्रथम ही भरती कोणासाठी आहे आणि भरतीमध्ये कोणकोणते पद भरण्यात येणार आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, MSRTC भरती अधिसूचना हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे आणि भरतीचा विभाग, भरतीचा प्रकार, भरतीचा विभाग आणि भरतीचा प्रकार आपण पण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे ही भरती कोणत्या ठिकाणी आहे, तुम्ही ज्या MSRTC मध्ये भरती झालात तर तुम्हाला भरती नोकरी कोणत्या ठिकाणी करायची आहे, त्याचप्रमाणे पदाचे नाव आणि पदाची संख्या संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे भरतीसाठी वयोमर्यादा किती लागणार आहे, शासकीय नियमानुसार तुम्हाला या भरतीमध्ये वयोमर्यादेमध्ये सूट आहे की नाही ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची पद्धत, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ते पण आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अर्ज शुल्क, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे. त्याचप्रमाणे PDF जाहिरात, तर ज्या विद्यार्थ्यांना या भरतीविषयी संपूर्ण माहिती वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या भरतीविषयीची PDF जाहिरातची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचून हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, नेमकं ऑनलाईन पद्धतीने आहे की ऑफलाईन पद्धतीने आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, अनुक्रमणिका, पदाचे व्यापाऱ्याचे नाव आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक. आता कोणकोणते ट्रेड आहे, आता या भरतीमध्ये फक्त ITI उमेदवार पण ITI उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि प्रत्येक पदानुसार प्रत्येक भरतीची लिंक वेगवेगळी दिलेली आहे. प्रत्येक जे ट्रेड आहे, समजा इलेक्ट्रॉनिक्स आहे तर इलेक्ट्रॉनिक्स हे पद आहे आणि त्या पदाच्या पुढं जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्ससाठी फॉर्म भरायचा असेल तर त्या समोरच लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याच ठिकाणी लगेच फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती, या भरतीविषयी संपूर्ण माहिती समजेल. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, MSRTC धाराशिव भरती 2026 विविध पदासाठी भरती, पात्रता 10वी उत्तीर्ण, ऑनलाईन अर्ज करा. या ठिकाणी काय सांगितलं, MSRTC भरती कुठं आहे, धाराशिव मध्ये भरती सुटलेली आहे मित्रांनो. आणि शिक्षण पहा फक्त 10वी उत्तीर्ण लागणार आहे. ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, MSRTC धाराशिव भरती 2026 अधिसूचना. तर या ठिकाणी पहा,
MSRTC धाराशिव भरती 2026 MSRTC ने धाराशिव मधील विविध पदासाठी भरती सुरू केली आहे. शिक्षणात फक्त 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर या ठिकाणी काय सांगितलं पहा, MSRTC भरती धाराशिव या ठिकाणी सुटलेली आहे आणि शिक्षण 10वी उत्तीर्ण लागणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2026 आहे. म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर भरतीचा विभाग पहा, ही भरती महाराष्ट्र राज्य महापालिका विभागात करण्यात येत आहे. भरतीचा प्रकार राज्य शासनाच्या प्रवर्ग अंतर्गत होणार आहे. त्याचप्रमाणे नोकरीचे ठिकाण, तर निवड झालेल्या उमेदवारांना धाराशिव येथे नोकरी मिळणार आहे. त्याचप्रमाणे एस टी महामंडळ धाराशिव 2026 रिक्त पदांची तपशील. या ठिकाणी पहा पदाचे नाव आणि पदाची संख्या दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, पहिलं पद यांत्रिक मोटार, यामध्ये 60 जागा आहे. त्यानंतर दुसरं पद पहा डिझेल मेकॅनिक, यामध्ये 14 जागा आहे. त्यानंतर तिसरं पद पहा मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, यामध्ये 5 जागा आहे. त्याचप्रमाणे शीट मेटलचे काम, यामध्ये 22 जागा आहे. त्यानंतर वेल्डरच्या जागा 10 आहे. इलेक्ट्रिशियनच्या जागा 20 आहे. अपहोल्टर्स, यामध्ये 2 जागा आहे. टर्नरच्या 2 जागा आहे. त्यानंतर चित्रकारच्या 3 जागा आहे. त्यानंतर पदवीपूर्व अभियांत्रिकीची 1 जागा आहे आणि अभियांत्रिका पदविका याची पण 1 जागा आहे. ती एकूण जागा पहा 140 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही भरती 140 पदांसाठी आहे धाराशिव या ठिकाणी. तर MSRTC भरती शैक्षणिक पात्रता, या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रतेत लागणार पहा या ठिकाणी. तर उमेदवार ITI ट्रेडसाठी 10वी किमान 35% गुणांसह उत्तीर्ण आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असावे. म्हणजे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण पाहिजे, त्यामध्ये 35% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये त्यांचा जे काय ITI झालेलं आहे ते उत्तीर्ण पूर्ण झालेले असावे. त्यानंतर डिप्लोमा, संबंधित व्यवसायातील मान्यताप्राप्त पदविका डिप्लोमा पाहिजे. अभियांत्रिकी, संबंधित शाखेतील मान्यताप्राप्त पदवी किंवा समकक्ष पदवी असावी. त्याचप्रमाणे वयमर्यादा, या भरतीसाठी वयमर्यादित लागणारे पहा, अभियांत्रिकी पदवी आणि पदविका उमेदवारांसाठी या ठिकाणी पहा कमाल वय 20 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे. 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे. त्यानंतर ITI उमेदवारांसाठी 20 ऑगस्ट 2026 रोजीचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. त्याचप्रमाणे वयमर्यादामध्ये सूट दिलेली आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची वयमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा MSRTC धाराशिव अर्ज प्रक्रिया, तर अर्ज करण्याची तारीख पहा. अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला दोन्ही प्रकारे अर्ज करायचा आहे. काही उमेदवार ऑनलाईन पद्धतीने पण करू शकता आणि ऑफलाईन, ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ RP विभागीय कार्यालय धाराशिव, या पत्त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तर अर्ज शुल्क पहा या ठिकाणी खुला प्रवर्ग यासाठी 500 रुपये आहे. 18% GST, एकूण 590 रुपये तुम्हाला या ठिकाणी अर्ज शुल्क आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी पहा राखीव प्रवर्ग, यामध्ये 250 रुपये आहे. 18% GST सह एकूण 295 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी जमा करायची आहे. त्याचप्रमाणे क्रियाकलाप, या ठिकाणी अधिसूचनाची तारीख 20 ऑगस्टपासून, म्हणजे 20 ऑगस्टपासून हा फॉर्म सुटला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर MSRTC भरती अधिसूचना आणि PDF, तर MSRTC धाराशिव 2026 या ठिकाणी PDF दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना PDF जाहिरात आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या
पदाचं आणि PDF ज्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा पदाचे व्यापारचे नाव आणि ऑनलाईन अर्जाची लिंक. तर ज्या ठिकाणी तुम्हाला या पदावर समजा तुम्हाला अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी पहा येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्ज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही यांत्रिक मोटर वाहन या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर प्रत्येक पदाच्या पुढं लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी डिझेल मेकॅनिक त्याची लिंक इथे दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही डिझेल मेकॅनिकसाठी फॉर्म भरू शकता. मेकॅनिक आणि ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी येथे क्लिक करा. या पदासाठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. शीट मेटल कामगार येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज करा. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून अर्ज भरायचा आहे. त्याचप्रमाणे वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकल वेल्डर या ठिकाणी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकल वेल्डर या ठिकाणी या पदासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर इलेक्ट्रिशियन या ठिकाणी क्लिक करून फॉर्म भरायचा आहे. ऑपरेटर्स या ठिकाणी ते क्लिक करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर टर्नरसाठी पहा येथे क्लिक करायचं आहे. येथे क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. पेंटर जनरल या ठिकाणी येथे क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. अभियांत्रिका पदविका येथे क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी पदवी यांत्रिक ऑटोमोबाईल अभियांत्रिकी येथे क्लिक करून तुम्ही या ठिकाणी प्रत्येक पदानुसार तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. प्रत्येक पदानुसार MSRTC भरती आदी सूचना. MSRTC धाराशिव भरती 2026 बद्दलची माहिती तुमच्या वरील पात्रता असलेल्या मित्रासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास काही संधी मिळेल. आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना PDF जाहिरात वाचायची असेल तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही धाराशिव या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.